काय शक्ती आहे तुकोबरायची. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला. माणसं नाते गोते सांगत असते हरिबुवा, पण इतके हरामखोर पाहुणे असतात. माझ्या भाषेत सांगू का, इतके भडवे पाहुणे असतात. आपलं बरं चाललं खंडेरावजी तरच आपल्याकडे येतात. आपलं वाजल्याच्या नंतर पत्रिका पण देत नाहीत. ही हरामखोर पाहुणे असतात. पण तुकोबारायची भौतिक श्रीमंती अत्यंत खालावलेली असताना सुद्धा जगाचा बाप त्यांच्याकडे स्वतः जात होता. स्वतः पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. काय होतं खाण्यासाठी, काय केलं खाला. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या. इतकी परिस्थिती बिकट असल्या पाहुणे येत असतात का. हे त्याचं वाजलंय म्हणतात. जात नाहीत पाहुणे. असू दे ना आपल्या रक्ताच्या नात्यातले. अप्पर भाव पाहून, त्याच्या परिस्थितीचे हेलावे पाहून मग त्याच्याशी संग करणारे नातेवाईक जगात खूप असतील. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा विश्वाचा मालक स्वतःहून तुकोबारायकडे जायचा. मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा. काय साधी परिस्थिती. कण्या खात असताना 4 हात आले. जेवण झाल्याच्या नंतर आपल्याकडं, मला असं वाटतंय महाराष्ट्रात एकही घर नसेल की त्यांच्याकडे पानपुडा नसेल. कारण संक्रांतीत आता पानपुडे वानाला वाटीत आहे, त्याच्या प्रत्येकाकडे पानपुडा आहे. पण तुकोबारायकडे नव्हता. तुकोबारायने एक तुळशीचं खाली पडलेलं पिकलेलं पान जगाच्या मालकाच्या हातावर टाकलं. देवा मी दुर्बळ आहे रे. मुख शुद्धी तुळशीदार तुका म्हणे मी दुर्बळ. 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 ही वाणी तुकोबारायची. पुन्हा एक मुद्दा सांगतो रमेश बाबा. तुकोबाराय किती अधिकारी होते हे काय गिरगावच्या बाळूला सांगता येणार नाही. अधिकारी होते तुकोबाराय. पण तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती चाटावा अशी अपेक्षा पंढरपुरातल्या मालकाने केली. तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती जगाचा पाप चाटीत होता. काय अधिकारी असेल ती माती. आपल्याकडे शेतात जर काटा मोरडा तर काटा काढण्यासाठी पाय दुसऱ्याकडे देत असतात. पण पुढचा म्हणतो काटा दिसेना ना रे. खंडेरावजी काटा दिसत नाही. मग तो जागा पुसावा लागते. तर जागा पुसण्यासाठी काय वापर करते, तोंडात बोट घालायचं आणि ते पाय पुसायचा. पण कोणी ज्याचा पाय आहे त्यानंच तोंडात बोट घालायचं. पुढचा काढणारा कसा तोंडात बोट घालीन तुमच्या पायाची माती काढील. जिजाबाईच्या पायात ज्या वेळेला काटा पोळला त्यावेळेला डोक्यावर एक पानगं होतं, भाकरीचं पानगं. त्याच्यात एक मिठाचा खडा होता आणि पाणी पिण्यासाठी एक मातीचं लोटकं होतं. देवानं सांगितलं माय तुझ्या पायातला काटा काढायचा ग, पण माणसाच्या रूपात देव होता. पाय धुवावं लागेल. नाही म्हणे दादा, मालकाला पाणी घेऊन जात आहे. काय श्रद्धा होती होत्या माऊलीची. ते पाणी नाही वापरलं. विटेवरच्या मालकाने स्वतः पाय स्वतःच्या मांडीवर घेतला जिजाबाईचा. आणि महाराजजी स्वतःचं बोट स्वतःच्या जिभेला लावलं आणि बोट वलक करून जिजाबाईच्या पायाला लावलं. एकदा नाही 5 वेळेस लावलं. तर जिजाबाई म्हणले अरे दादा माझ्या पायाची माती तुझ्या तोंडात. बाजूला तोंड करून जगाचा बाप रडत होता. माय काट्याला मीच आज्ञा दिली ती तुझ्या पायात घुस. काट्याला मी आज्ञा दिली ती की या बाईच्या पायात घुसल्याशिवाय हिच्या पायाची माती खायचा योग मला येणार नाही. आणि मग कृपा कटाक्ष निहाळले. कशाचं काटा आणि कशाचं काय बंद झालं. पण पायाची माती जगाचा पाप साठीत होता. ही ज्याच्या धर्मपत्नीची ताकद आहे त्या महात्म्याची ताकद किती मोठी असेल कल्पना करा. वाणी किती श्रीमंत असेल. तरी पण त्यांनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही. मस्तक चरणी ठेवी तसे. इतकी मोठी संत, एवढी मोठी संत आहेत जिथं तुकोबाराय म्हणतात मी पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. थोरी व सांडिली आपुली परिशे नेणे शिव कैसे लोखंडाशी. परिसाच्या सानिध्यात जर लोखंड गेलं तर ते लोखंड सोन्याचं होते. हे 7-8 किलोचं माईकचं आहे स्टँड. जयश्वाल याला जर परिस लागला तर हे सगळं सोन्याचं होतं. पण मी एरी म्हणतोय कारण हे खरंच सोन्याचं झालं हे आमदारकीला फॉर्म भरीन. हे कशाचं स्पीकर चालित विचार हे आमदारकीला फॉर्म भरीन. मला सांगायचंय परिस हा
लोखंडाचं सोनं करायची ताकद त्याच्यात आहे, पण लोखंड इतकी नालायक येतं, हे लोखंड त्याच्याकडे जातच नाही, लय हलकट लोखंड. तुम्ही आडनाव गिडनाव म्हणता ना बरं, मी हे लोखंड म्हणायला लागलो. हो, इतके नालायक हे लोखंड, हे परिसाकडे जात नाही. परीस विचार करत नाही अंकल की मी 40-50 रुपये भंगारमध्ये विकणारं लोखंड आज लाखो रुपये किलोनं विकणारे मी सोनं, मी त्याला स्पर्श केल्याच्या नंतर परीस आपली थोडी सोडून देते. तशी संत हलकटाला सुद्धा मान्यता देतात. आपण स्वतःच्या महिमेनं परिसाने धातूचं सोनं केलंय, लोखंडाचं सोनं केलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारे. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याण करत आहे. काय परिस्थिती असेल गुरुजींची, जन्म झाला त्यावेळेला सोनपेठमध्ये जन्म झाला. हा परभणी जिल्हा जर ओळखला जात असेल रमेश बाबा तर गुरुजींच्या नावानं, महाराष्ट्राच्या बाहेर विद्वान लोक कुठले, आपण महाराष्ट्रातले, मराठवाड्यात. कुठला जिल्हा? परभणी, गुरुजींचा जिल्हा. एवढा मोठा ज्ञान सूर्य या मराठवाड्याला लाभला. प्रकाश सूर्य, ज्ञान सूर्य. काय परिस्थिती असेल आज जर सोनपेठचा वाडा पाहिला ना सावकार, सगळा सावकार, तर डोळ्यात पाणी येईल. हो, तशा वाड्यात जन्माला आलेलं रत्न नाही, त्या वाड्यात जन्माला आलेले. गुरुजी एकदा काशीला गेले, यज्ञ करायचं ठरलं. बऱ्यापैकी मोठी मोठी लोक होते गुरुजीच्या सानिध्यात. त्यावेळेला राजराजेश्वर शास्त्री म्हणून स्वामीजी फार मोठी व्यक्तप्रस्थ होतं काशीला, फार मोठं प्रस्थ होतं. काय होतं माहिती आहे का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. आपली लोक आपल्याला कळत नाहीत. काशीला ज्या वेळेला यज्ञ चालू होता, यज्ञाची पूर्णाहुती करायची, गंगाळातलं तूप संपले, करावं काय. असो सुक्त गायलं, तंडील कुंडाची बाजूची इटकर ओढून घेतली आणि असो सुक्त गायल्याबरोबर माणसं अरे काय म्हणले असो सुक्त, त्याला काय होतं असं सुक्त गायल्याच्या, गा गा मी सांगतोय ना गा म्हणले. गायल्याबरोबर 2 किलो इटकरीची लोणी तयार होते. म्हणून राजराजेश्वर शास्त्री गुरुजी खुर्चीवर बसलेले, बूट होता गुरुजीच्या पायात, लोटांगण घातलं राजराजेश्वर शास्त्रीनं. ही पावर गुरुजींची होती, ही पात्रता गुरुजीची होती. कोणाला म्हणायचं राजराजेश्वर शास्त्रीचा घराणा. खंडेरावजी राजराजेश्वर शास्त्रीचा घराणा म्हणजे प्रत्यक्ष वेद वाहत होता त्यांची इथे. वेद श्रुतियाम वेदायाम पुराण शमतितार्थायाम भवम विद्वा भय जायते प्रचुरम यति वहवशिता नैवम गांजा कसम लिखितम. हे मूर्खाचं वाक्य आहे का. वेद वाहत होता, वेद. वेद पाणिनीचं जसं नदीचं पाणी वाहवा असे पुराण वेद शास्त्र त्यांच्या इथं वाहत होते.